आजचे मराठी शब्दकोडे दिलेले आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। या ठिकाणी आडवे आणि उभे शब्दकोडे आहेत। काही अक्षरे दिलेले आहेत ते सोडवायचे आहेत। तर कमेंट मध्ये वरचे आडवे 3 अक्षरी शब्दामध्ये कोणते अक्षर येईल कमेंट मध्ये सांगा। त्यानंतर या ठिकाणी कोणतं अक्षर येईल कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि या ठिकाणी 2 अक्षरे आहे आडव्यामध्ये, सुरुवातीपासून ल आहे आणि शेवटी 1 2 कोणतं येऊ शकतं अंदाज घ्या, डोके चालवा आणि शब्दकोडे सोडवा। कमेंट मध्ये उत्तर लिहा। आणि उभे या ठिकाणी बघा 10 अक्षर लिहिलेले आहे। 10 पासून इथे काय अक्षर येऊ शकते जेणेकरून अर्थपूर्ण शब्द होईल आणि शब्दकोडे सुटेल। आणि या ठिकाणी उभे 3 अक्षरी शब्द लिहायचे आहेत। 3 अक्षरी शब्द आहे आणि खाली सर्वात शेवटी ब आहे आणि ते मधले कोणतं अक्षर येईल तेव्हा अर्थपूर्ण शब्दकोडे होईल बनेल। तर कमेंट मध्ये पहिल्याचं उत्तर सांगा। दुसऱ्याचं पण या ठिकाणी आपण नंबर लिहूया। 1 उभे 2 3 4 हे 5 आणि हे 6 क्रमाने उत्तरे कमेंट मध्ये लिहा। तर चला या ठिकाणी कोणता अक्षर टाकल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होईल बघूया। री उभे आहे आणि आडवा आहे शेवटी रू। समजा आपण रीच्या ऐवजी री आहे शेवटी आणि रू शेवटी आहे तर वा टाकू आपण। वा हे अक्षर लिहूया तेव्हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला वारी। आता आडवे पण बघूया। वासरू स लिहितो, वासरू वारी। आता 2 नंबरचं सोडूया। इथे या ठिकाणी 2 अक्षर दिलेले आहेत रू आणि ल। तर कोणता अक्षर टाकल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होईल तर मा हे अक्षर टाकूया म्हणजेच रुमाल, रुमाल। आता 3 नंबरचा आपण कोडे सोडूया। 3 अक्षरी शब्द आहे शेवटी। आणि आपण 4 नंबरचा पण संदर्भ घ्यायचा आहे। कोणता अक्षर टाकल्यानंतर आपल्याला याचा कोडे सुटेल बघूया। 3 ला तर ड धाड। धाड टाकल्यानंतर शब्दकोडे तयार होतं की बघूया। धाड आणि आडवं बा टाकूया आपण ल बाड, ल बाड बा लिहिलं। आणि इथे या ठिकाणी 5 नंबरला कोडे आहे 3 अक्षरी उभे। बा आणि लीच्या मध्ये अक्षर जर लिहिले द लिहूया, बा द ली अर्थपूर्ण शब्द तयार होतो। आणि इकडे आडवे ब ली। तर कुठं कोणता अक्षर टाकल्यानंतर किंवा लिहिल्यानंतर अर्थपूर्ण शब्द कोडे तयार होईल तर दच लिहूया आपण बदली। हे झाले शब्दकोडे आजचे। पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा।